दादाचं एवढं मोठं प्रकरण झालंय लग्नानंतर, तरी देखील तुम्हा दोन्ही भावांना लग्न करायची इच्छा आहे? हा म्हणजे मला मुलग्याला बाशिंग बांधून तुम्ही तयार आहात? तुझ्या बायकोचा फोटो दाखवशील का? माझी बायको नाही येते अजूनपर्यंत. आपली टॉप सिक्रेट्स अशी कधीही ओपन करायची नाहीत बाळा, अनुभवाचे बोल आहे ते. हो अरे आपलेच सगळे फोटो आले. अरे ही नाही, त्या दिवशी वेगळी होती. पण नाही असं करायचं. अनेक संधी तुला मिळणार होत्या त्या तू स्वतःच लाथाडले. सगळे चॅप्टर आता बंद केलेस तुझे. सागर आणि मुक्ताची हळद सुरू आहे आणि हळदीच्या निमित्ताने ज्या सगळ्यांनी जो घाट घातलेला आहे या दोघांना एकत्र आणण्याचा, ती सगळी मंडळी इकडे आहेत. पहिले तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मस्त दिसत आहेत सगळेच जण. आणि लकी तू तर म्हणजे काय प्लॅनिंग काय आहे नेमकं हळदीत? खूप छान प्लॅनिंग केलेलं आहे. दोन्ही कुटुंब एकत्र येऊन खूप जास्त धमाल. हे तुझं प्लॅनिंग कधी नव्हतं? दोन्ही कुटुंब एकत्र आणण्याचं प्लॅनिंग तुझं कधी नव्हतं? त्याचं जे ते खूप सिक्रेट आहे, ते आत्ता सांगता येणार नाही कोणालाच. ते त्यालाच माहिती आहे आणि ती तो गंमत करणार आहे. हळदीचं प्लॅनिंग तुझ्याबरोबर काय, तुझं काय स्पेशल? तेच आत्ता जसं मयुरेश म्हणाला ते तुम्हाला नक्कीच दिसेल की नक्की आम्ही काय प्लॅनिंग केलं आणि कशा प्रकारे ती मजा येणार आहे पुढे. तर मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने ते सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते हळूहळू जेव्हा लोक बघतील तेव्हा त्यांना खूप मजा येईल. आणि हळदीची तयारी खरंच म्हणजे आम्ही खूप धमाल आणि खूप मजा केली आहे आणि ती बघताना लोकांना खरंच खूप आपलंसं वाटेल. आपलंसं वाटेल कारण की शेवटी आगरी कोळी लोक आहात तुम्ही. ज्या पद्धतीने आत्ता दाखवत आहेत गोखले पद्धतीने करणार आहेत, पण यांचे चेहरे बघून वाटतंय गोखले पद्धतीने करतील. नाही, कारण आम्ही फक्त ती मान्यता दिली होती की आपण तुमच्या पद्धतीने करूया, पण हळूहळू ते सगळं आम्ही आमच्याच पद्धतीने करतोय. ती सगळी सूत्र आम्ही आमच्याच हातात घेतोय. सध्या हा बिचारा देवदास झालेला आहे, तरी देखील त्याला हळदीला परवानगी मिळाली येण्याची. काय नेमकं हे, का तू एवढा देवदास का झाला? तू आम्हाला वाटलं सेकंड हिरो तू आहेस आता. नाही तसं काही नाही. आता काही गैरसमज होते ते आता दूर झालेले आहेत, म्हणून मला हळदीत आणि लग्नामध्ये एकंदर सहभागी व्हायला मिळतं आहे. पुरू काकांनी मला परवानगी दिलेली आहे त्याची. सो मी खुश आहे. आणि दादूचं आता एक लग्न होतं आहे आणि आता पुन्हा तो एक चांगल्या तऱ्हेने त्याचं आयुष्य घालवेल. सईसाठी एक खूप चांगली काय म्हणू शकतो आपण गोष्ट आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहेच, तर लग्न होणार आहे मुक्ता आणि सागरचं. तर खूप असं छान वातावरण एकंदर आहेच. तुझ्या मनातलं ते वातावरण वेगळं आहे. तुझं मन अपसेट आहे. इकडचं वातावरण जरी चांगलं असलं तरी नाही त्याच्यामधलं वातावरण सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला मी जेलमध्ये जाऊन दारू पाजण्याचा प्रयत्न करतोय की बाबा तू पी आता जरासा शांत हो. त्याला असं वाटत होतं की दादूसच्या आधी कदाचित माझा नंबर लागेल, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे थोडा तो हिरमसलाय. तुमचं काही प्लॅनिंग आहे की नाही? आता झालं त्याचं झालं, मग त्याचं तुम्ही यशस्वी पद्धतीने पार पाडले, पण याचा काही विचार करताय की नाही? याचे होणार. हा शेवटी काय आहे, हा आमचा मुलगाच म्हणजे मुलासारखाच आम्ही त्याला मानतो. त्यामुळे शेवटी आता सागरचं एकदा छान पार पडलं की मिहीरचा नंबर आणि लकी पण आहेच. म्हणजे माझी 2 मुलं आहेत अजून, त्यामुळे एक एक करून त्यांचाही नंबर लागणार आहे. पण सध्या सागर आणि मुक्ता हे लग्न खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांच्याच दृष्टीने. म्हणजे मुक्ताच्याही, कारण तिला एक गोड मुलगी मिळणार आहे तिच्या आयुष्यात जी तिला आई म्हणेल, आणि मुक्ताला एक आई मिळणार आहे जी तिला खूप काळापासून ती मिस करते जिला, आणि सागरला एक छानशी बायको. तुला विचारेन, दादाचं एवढं मोठं प्रकरण झालंय लग्नानंतर, तरी देखील तुम्हा दोन्ही भावांना लग्न करायची इच्छा आहे? हा म्हणजे मला मुलग्याला बाशिंग बांधून तुम्ही तयार आहात? आता कसं आहे, दादूसने तो एक अनुभव स्वतः घेतला ना, मग तसा काहीसा अनुभव मी घेतला तरी मला हरकत नाही आहे.
पण तसं काही होणारही नाही ह्याचीही काळजी मी आधीच घेईन, कारण दादूसचा जो अनुभव आहे तो मला आधीच दिसला आहे, मी तो बघितला आहे की असं असं होऊ शकतं. तर कदाचित तसं काही न घडता तर माझं लग्न झालं की मी ते हसत हसत छानरित्या ते पुढे बसताय नाही काय हो बी बसताय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जसं तू म्हणालास की दादाचा अनुभव वेगळा वगैरे, 5 वेगवेगळी बोटं असतात, तुझ्या वाट्याला काहीतरी अनुभवाला वेगळं येईल. नक्कीच. पण बघूया आता पुढे हळूहळू, जसं काही काही एक एक आपण म्हणतो पानं उलटल्यावर एक एक वेगवेगळे हे असतात, चॅप्टर्स असतात, तसं काहीतरी आता या सिरियल. बिल्डिंग मध्ये अजून मुली नाही आहेत का? ही काय एकटीच आहे का? लहान आहेत सगळ्या. आमचं आधीपासूनच होतं ना मग प्रेम, म्हणून मग आता तुझं होतं ह्याचं काय मध्ये? त्याचं सगळ्यांवरच प्रेम आहे की तो सगळीकडेच तोंड मारतो की. नाही पर्सनल काही हा पर्सनल टोमणा होता. त्याच्या पर्सनल आयुष्यात जे घडतंय तिथे मी अजिबात तोंड मारायला जात नाहीये भावा. पर्सनल आयुष्यात मी आता 8 वर्ष बुक्ड आहे, गेले 8 वर्षांपासून बुक्ड आहे आणि पुढेही आयुष्यावर बुक्ड आहे. पण त्याचं काय आता लकी आहे आपला, लकी आहे. बरं, तुझं झालंय तू म्हणालायस, तुझं बाकी आहे तू म्हणतोयस, बरोबर? तर प्लीज तुझ्या बायकोचा फोटो दाखवशील का? माझी बायको नाही आहे ती अजूनपर्यंत. आपली टॉप सिक्रेट्स अशी कधीही ओपन करायची नाहीत बाळा, अनुभवाचे बोल आहे ते. मी काहीच बोलली नाही. बोलताय तुम्ही सगळे, मी कुठे काय बोलतीये, तूच बोलतोय. जे आहे ते आहे. पण आता आता ठीक आहे, ओपन करून टाकच. पण मग फोटो माझ्या कुठच्याही पर्सनल, म्हणजे तुम्ही माझ्या कुठच्याही सोशल मीडियावर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फोटो मी बघणं वेगळं रे आणि तू रिव्हील करणं वेगळं ना. कितीही केलं तरी आम्ही तर काय जोडा कोणाच्याही कुठेही लावू. आता प्रेमाची गोष्ट आहे का कुठे मुक्त आणि सागरमध्ये प्रेम, पण तुम्ही म्हणता ना प्रेमाची गोष्ट, तसं आम्ही खूप काही म्हणून जातो. तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला मिळेल फोटो. करा तुम्ही सर्च, दाखव ना आता. काय तुम्हाला फोटो बॅटरी कमी झाली. 9 8 हो. 7 अरे आपलेच सगळे फोटो आलेत. शोधतोय तो. अरे ही नाही, अरे ही नाही रे, त्या दिवशी वेगळी होती. अरे ही नाही. आता तो मिहिकाचा फोटो दाखवणार आहे. आता तो मिहिकाचा फोटो दाखवणार. नाही दाखवणार तो फोटो अशा पद्धतीने. आमचा फोटो आहे. आता पत्ता कट झालाय त्याचा. आता मला वाटत नाही की मिहिका परत काही त्याच्याशी बोलेल. कसं काय संबंध? तेच मिहिकाचा आणि ह्याचा काय संबंध, मिहिका आणि राजसचा काय संबंध आहे? राजस आणि आहेच. मिहिका सोड, पण त्याच्या आता कल्पना आहे. मी म्हणून तुला सांगत होतो की नाही असं करायचं, अनेक संधी तुला मिळणार होत्या त्या तू स्वतःच लाथडल्यास. हे दोघांकडून खूप काही शिकण्यासारखे अनुभवाचे बोल आहेत दोघांकडे. त्यामुळे मुलींचं हृदय तोडलंयस माहितीये का तुझ्या फॅन्सचं. हे फोटो दाखवून हा गेलं तुझा. फोटो दाखवला नसताना माझा पुढचा प्रश्न हा होता की काय काय अपेक्षा आहेत मुलींकडच्या, सांग. इंटरव्ह्यू पण शॉर्ट झाला. माझं सगळं आता झालं होतं. काय आता बसलाय. तू सगळे चॅप्टर आता बंद केलेस तुझे. सो जाता आता राज तुला विचारीन, सागर म्हणून लग्नबंधनात अडकतोय पण खऱ्या आयुष्यातली हळद आठवते का? हो आठवते. खऱ्या आयुष्यातल्या हळदीत खूप मजा केली होती. माझ्या वाईफची फॅमिली ही हरियाणाची आहे. त्यांच्या इथे ह्या लेवलला ती हळद सेलिब्रेट केली जात नाही, पण ऑब्व्हियसली आमच्या इथे सगळे कोल्हापुरी सगळे तुटून पडले हळद घेऊन. जे आता इथे ओढतं आहे की कोळी आणि गोखले कुटुंब सेम असंच झालं आणि मजा आली. खूप धमाल केली होती आम्ही आणि सगळ्यांनीच एन्जॉय केला. आणि आम्ही सगळे इतक्या छान पद्धतीने एकत्र आलो की असं वाटतच नाही की वेगळं, ही फॅमिलीच आहे आणि खरीखुरी फॅमिली वाटते. म्हणजे माझ्या आयुष्यातलं जे माझं जे लग्न आहे ते अशा पद्धतीने झालं नव्हतं, त्यामुळे मी सुद्धा ते इतकं एन्जॉय करतो. म्हणजे हळद असेल, संगीत असेल, इतर गोष्टी आहेत, एंगेजमेंट असेल, सो ह्या गोष्टी मी खूप एन्जॉय करतो. आणि ही सगळी माझी फॅमिली आहे, ती भावंडं आहेत, माझी बहीण आहे. सो ते खूप आम्ही त्या सगळ्या गोष्टींच्या इतक्या जवळ आहोत ना, आणि ते खूप मजा करतो आहे, आम्ही एन्जॉय करतो. प्रत्येक क्षण जो आहे तो आम्ही एन्जॉय करतो. खऱ्या आयुष्यातल्या बहिणी आणि भाऊ म्हणतील आम्हाला पण वेळ कधीतरी देऊन बघ, असाच एन्जॉय आमच्या बरोबर पण करशील. त्यासाठी मला दुसरं लग्न करायला लागेल, ते शक्य नाही.
सो मच.